हॅलो अकोलेकर, द अमेझिंग अकोला. आणि या अमेझिंग अकोलामध्ये आलेले आहेत अमेझिंग लोक. त्यांना तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलेलो आहेत आणि सध्या माझ्यासोबत आहेत रुजुता देशमुख. मॅम, तुम्ही अकोल्यात याआधी पण आल्या होत्या, आता परत आल्यात. कसं वाटलं होतं आमचा अकोला? छान. प्रयोग करायला नेहमीच प्रत्येक शहरात आम्हाला छान वाटतंच, त्यामुळे अकोलाचे प्रेक्षक आता आम्हाला भेट देईल, बघूया. आणि याआधी जेव्हा तुम्ही आले तेव्हा आमच्या अकोलेकरांचा कसा रिस्पॉन्स? छानच रिस्पॉन्स असतो. म्हणजे अगदी सेल्फी माझ्या आधीच्या नाटकासाठी आले होते तेव्हा अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला होता आणि तीच आशा आता आमच्या वन्समोरसाठी मी करते. नक्कीच नक्कीच. आणि आता पण आमचे अकोलेकर तुम्हाला भरभरून दाद देतील, कारण खूप मोठा रसिक वर्ग इथे आहे. सो याआधी पण आता तुम्ही चित्रपट झाल्या, मालिकांमधून बऱ्याचशा भूमिका केलेल्या आहात आणि नाटक. आता तुम्हाला सध्या काय वाटतं, ह्या आताच्या काळामध्ये नाटकाचे कसे स्वरूप आहे? म्हणजे उत्तम परिस्थिती आहे, खूप वेगवेगळे विषय येत आहेत आणि प्रेक्षक वर्ग मधल्या काळात कसं झालं होतं की प्रेक्षक वर्ग नाटकाकडे येत नाहीये, पण आता तशी परिस्थिती नाहीये. चांगला विषय, चांगले कलाकार, चांगली मांडणी आणि चांगलं टेक्निशियन्स असं सगळा ग्रुप असेल तर निश्चित लोक नाटकाकडे येतात. आणि दोन्ही बाजू आहेत. चांगला विषय प्रेक्षकांना हवा असतो आणि प्रेक्षक आम्हाला हवे असतात. नक्कीच नक्कीच. त्यामुळे सध्या छान दिवस चालू आहेत नाटकात. बिलकुल. आणि आता जी काही सध्याची छानशी परिस्थिती नाटकांची आहे, तसंच मराठी चित्रपटांना पण आता खूप छान प्रतिसाद यायला लागलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल अकोलेकरांना आता आपल्या मराठी सिने इंडस्ट्रीविषयी? सिनेमाविषयी मी असं सांगेन की अजूनही अनेक ठिकाणी पायरसी केली जाते. अजूनही आपल्याकडे एस्पेशली जेव्हा ही गोष्ट आपल्याकडे आली आहे तेव्हापासून भयानक परिस्थिती आहे. लोक थिएटरमध्ये जाऊन असा शूट करतात आणि एकमेकांना पाठवून चित्रपट बघतात, तर खूप दुखतं इथे. त्यामुळे जेव्हा चित्रपटगृहात असतो तेव्हा तिकीट काढा, चित्रपटगृहात जा आणि तो चित्रपट पहा. ही कळकळीची विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना. तुम्हाला ते सोपं वाटतं, पण त्याच्यासाठी खूप पैसा, खूप कष्ट खर्च केलेले असतात आणि साधारण 150-200 माणसं त्याच्यावर काम करत असतात. काही वेळा 2 महिने, काही वेळा 6 महिने, काही वेळा वर्षभर. हे सगळे कष्ट ह्याच्यावर बघून निघून जातात. अहो, किंवा पूर्वी सीडीज यायच्या बाजारात, आता डायरेक्ट मोबाईलवर येतात चित्रपट. त्यामुळे जेव्हा चित्रपटगृहात चित्रपट नाहीये आणि तुम्हाला बघायला नाही मिळाला तर तेव्हा तू अमेझॉनवर वगैरे बघता, इतपत ठीक आहे. पण जेव्हा तो थिएटरमध्ये आहे तेव्हा प्लीज ही पायरसी करू नका, फोनवर चित्रपट पाहू नका. नक्कीच नक्कीच. आणि तुमच्या या विनंतीला सगळेच लोक नक्कीच मान देतील. आणि आता तुम्ही ज्या नाटकासाठी आलेले आहात वन्स मोर, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. वन्स मोर हे काळाच्या पुढचं नाटक आहे. 2021 मधलं नाटक आहे आणि गमतीशीर पद्धतीने हा एक खूप चांगला विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. गुजराती नाटक हे बेसिक आहे, त्यामुळे ते नाटक आपण मराठीत आणलंय आणि त्याचं मराठीकरण निपुण धर्माधिकारींनी केलंय. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना जे आवडतं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी ह्याच्यात ऍड केल्या आहेत. आणि भरत जाधव, राजन ताम्हाणे, मी आणि आमचे बरोबर सगळे कलाकार आहेत. आम्ही 9-10 जण आहोत नाटकात. त्यामुळे धम्माल, मस्ती, मज्जा, एंटरटेनमेंट आणि फॅमिली एंटरटेनमेंट. आमच्याकडे छोटा एक बालकलाकार पण आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की नातवापासून आजोबांपर्यंत सगळ्यांनी बघावं असं हे नाटक आहे. छान विषय आहे आणि भरत खूप छान काम करतो. भरतचं एक वेगळं नाटक आहे, त्यामुळे त्याच्या प्रेक्षकांना एक वेगळा भरत पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. काय असतं की जेव्हा कोणी तुम्हाला भेटतं तेव्हा ते ऋतुजा असं म्हणतात. त्याविषयी सांगा. आता तुम्ही काय सांगणार आता आमच्या प्रेक्षकांना? अनेक वेळा, म्हणजे आता रिसेंटली मी इंस्टाग्रामवर सुद्धा ही पोस्ट केली होती की आमच्या क्षेत्रातली माणसं पण ऋतुजा अशी हाक मारतात, कारण ऋतुजा हे कॉमन नाव आहे. पण मी आता गेली 25 वर्ष लढतीये हे सांगायला की माझं नाव रुजुता आहे. पूर्वी असं व्हायचं की पेपरमध्ये सुद्धा सांगूनही लेख ऋतुजा नावावर यायचे. आता माझ्या नशिबाने थोडं बहुतेक तेवढं नाव मी खपवलंय की आता रुजुता येतं. पण अनेक प्रेक्षकांना कॉन्फिडेंटली वाटत असतं की ते ऋतुजा आहे, तर ते ऋतुजा नसून ते रुजुता आहे. थोडं वेगळं नाव आहे, पण जीभ वळेल तुमची, माझ्यावर प्रेम असेल तर रुजुता म्हणायला सुरुवात करा. नक्कीच नक्कीच. तेव्हा लक्षात ठेवा, यांचं नाव रुजुता आहे, रुजुता देशमुख. खूप छान अभिनेत्री आहेत त्या, खूप छान कलाकार आहेत आणि तुमचं हे नाटक नक्कीच खूप यशस्वी राहणार आहे. आमच्या अकोलेकर तुम्हाला भरभरून साथ देतील. तेव्हा आपण परत भेटूया. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.
छान वाटलं तुम्हा सगळ्यांशी बोलून. धन्यवाद. तर ह्या होत्या रुचिता देशमुख आणि बघत राहा आमचं हे द अमेझिंग अकोला MS30.